भोसले वॉरियर्स थोरंडा विरुद्ध जय बजरंग वळके ब संघ, सॉरी तलेखार संघ, जय बजरंग तलेखार. यात बजरंग या पट्ट्यात खूप आहेत. हा, प्रत्येक हनुमंत पाहिजे प्रत्येक गावात बजरंग बली. चला सामन्याला सुरुवात होताना 3 षटकाचा सामना असेल. स्ट्राइक साठी असेल सलामीची जोडी मैदानात. सूरज शेडगे पहिलाच चेंडू होता हलक्याने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षण आहे. धावचीची नामी संधी होती परंतु चेंडू हातात स्थिर ठेवला आणि एकच धाव. गोलंदाजी ट्रॅकवर तो गोलंदाज सांघिक पहिला वैयक्तिक गोलंदाज निखिल चाय नाकवा. आता नक्की 4:30 वाजले म्हणजे चायची कोणाला तलप लागली असेल परंतु गोलंदाजी ट्रॅकवर चाय नाकवा निखिल चाय नाकवा. लोअर फुलटॉस होता नक्कीच मिस झालेला आहे परंतु बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव. प्रदीपला नक्कीच चकमा देऊन चेंडू निघून गेला टिकलर झोनकडे. एकेरी धाव. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल निखिल चाय नाकवा. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल निखिल उमेश साठी. वा 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 वा, पुन्हा एकदा सेम टप्पा फेकला. निर्धाव चेंडू, सलग 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी आलं ते म्हणजे निखिलला. हा वा, 5-17 वय वर्ष फक्त 17 आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. वा वा वा, काय चेंडू फेकतोय आणि हा बाई डिक्लेअर झोन मध्ये ही एकेरी धाव. बॅटची लिडिंग एज लागली नक्कीच. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव. उमेश सारख्या फलंदाजाला जाग्यावर ठेवणं म्हणजे कच्च्या गुरुचा चेला नाही मित्र, सांगून देतो मी. एवढा लांबून कशासाठी आलोय तर नक्कीच पाहूया पुढचा चेंडू असेल. आहा, सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षण धावची नामी संधी आहे. वा 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 वा, नक्कीच वा वा, त्रिफळा उद्ध्वस्त केला गोटीने आणि हा उमेश गाणेकर पहिला हादरा भेटला तो म्हणजे तलेकार संघाला उमेशच्या स्वरूपात बी. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर असेल गोलंदाज निखिल चाय नाकवा. वा वा वा, सेम टप्पा ठेवतो आणि निर्धाव चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा खर्च केला फक्त निखिल चाय नाकवा गोलंदाज असताना फक्त आणि फक्त 3 धावचीच्या स्वरूपात उमेश घाणेकरला बाद केला. ओमकार म्हणजे मला असं वाटते टुर्नामेंट फक्त 12वीची आहे की काय. दोन्ही पहा, हा सुद्धा 12वीला आहे तो पण 12वीला होता. हा मित्रांनो लक्षात ठेवा, बोर्डाची पेपर तोंडावर आली नाहीतर मग आपण लिहिणार 6 चेंडूत किती मी धावा दिल्या आणि 6 चेंडूत किती धावा मला मारल्या हे विसरावं लागेल मित्र. अभ्यास पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारतं ना त्याला कुठेही नतमस्तक व्हावं लागत नाही मित्र, लक्षात ठेव. आपल्याला अभ्यासावर पण लक्ष द्यावं लागेल. बघा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल ओमकार चाय नाकवा. स्वप्नील साठी स्वप्नील काटकर. फुल टॉस चेंडू होता नक्कीच पुढे सरसावला गेला परंतु चेंडू निघून गेला. यष्टांच्या मागे प्रदीपच्या हातात चेंडू सामावलं गेलं. निर्धाव चेंडू असेल. आपण इथून बसून बोलतो मारायचा बॉल आहे परंतु प्रेशर असतो तो फलंदाजावर मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल ओमकार चाय दाखवा. स्वप्नील काढतो. वा, सुरेख फटका तिथे झाला होता. वा 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 वा, झेल पकडलाय. स्वप्नीलचा खेळ इथे संपलाय. डीजेला संधी मिळेल.
परेश याने जर 2 षटकार ठोकले तर नंदू पाटील यांच्याकडून 200 रुपये आहेत. 500 रुपये, सॉरी 500 रुपये, म्हणजे षटकाराचा 250 रुपये. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल ओमकार. शाय नाखवा, हा बॅटची लीडिंग आहे, चेंडू येईल डिक्लेअर झोन कडे. एकेरी धाव, एकेरी धावाने धावबळ पुन्हा एकदा पुढे सरसवले गेले. 6 आकड्यावरती तब्बल 4 चेंडू फेकले गेले, 4 चेंडू धावा खर्च केल्या. 3 उर्वरित. पाहूया पुढचा चेंडू असेल ओमकार यांचा खेळण्यासाठी असेल तो परेश. हा पुन्हा एकदा बॅटची कट लागली, तिथे क्षेत्ररक्षण आहे. पंचांना बेडकासारख्या उड्या मारायला लागल्या, कारण का चेंडू त्यांच्या जवळच गेला होता आणि तिथे क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत एक धाव मात्र रोखू शकत नाही. एकेरी धाव धावफलक पुढे सरसवलं गेलं 7 या आकड्यावरती. उर्वरित शेवटचा चेंडू असेल ओमकारच्या गोलंदाजीतला, खेळण्यासाठी सज्ज असेल सलामीचा सलामीवर सूरज शेडगे. हलक्या हाताला खेळून काढायचे क्षेत्ररक्षण आहे. पाहूया तू मै तू पकड किंवा मी पकडतो, परंतु बांधाच्या पल्याड चेंडू निघून गेला आणि 2 धाव मात्र रोखू शकत नाही. या 2 धावेने धावफलक पुढे सरसवलं गेलं 9 या आकड्यावरती. अशा तऱ्हेने षटक संपतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावा उभारल्या ते म्हणजे तलखार संघाने 9. उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि गोलंदाजी ट्रॅकवर पहा, जे पंचांच्या भूमिकेत मगातपासून उभे होते ते आता आपल्या संघासाठी उभे राहिलेत. गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं, अंपायर पुरुषोत्तम भगत. खेळण्यासाठी असेल म्हणजे परेश. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू असेल, हा बॅटची लीडिंग एज, परंतु चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन कडे एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं गेलं 10 या आकड्यावरती. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील पुरुषोत्तम भगत सर. नक्कीच मगातपासून अंपायरचे काम करत होते. आता गोलंदाजी ट्रॅकवर म्हणजे पहा, गावासाठी जेव्हा आपला गोलंदाज कमी पडतो, क्षेत्ररक्षण कमी पडतो, तेव्हा आपण गावासाठी उभे राहतो हे पंचांकडून सांगून आपल्याला पुरुषोत्तम सरांकडून शिकायला मिळते. पाहूया हलक्या हाताने 1 धाव. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं गेला 11 या आकड्यावरती. इथे लहान मुलगा आहे, आपल्याला प्रत्येक स्कोर सांगतो. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल सूरज, खेळण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल, आहा फाटका नक्कीच फसला, झेल होणार का, परंतु 1 धाव पूर्ण दुसऱ्यासाठी धावची नामी संधी, परंतु थ्रो येईपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं गेलं. धाव पूर्ण 13. तसेच गावचे कार्यकर्ते विठ्ठल पाटील, विठ्ठल गोरिवले, अर्जुन पाटील आणि महादेव पाटील यांनी कृपया करून इथे आपल्या स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर कृपया करून सहकार्य करायचं आहे. इथे आपल्याला बसण्यासाठी आसन दिलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. आहा आणि मित्रा पहा, इथे नशीब खोटा पण झालाय आपला तोटा. सुरेश सारखा फलंदाज नक्की बाद झाला असता. चेंडू स्टंपच्या मधून निघून गेला, परंतु नियम असा आहे ती बघा, तिकडे लेडी ओढाली परंतु इथे नाही ओढाली. जर स्टंपला जरा घसला असता पण निघून गेला आणि जीवदान भेटला. बाळाराम काटकर यांच्याकडून 2 पंच त्यांना 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा बेल्स पडले नाही मित्रांनो, बाद नाही सांगितलं मी, झालं. पाहूया पुढचा चेंडू असेल. ओ हो 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 हो, वा वा वा, पहा जुनं ते सोनं मित्रा. लाईन लेन आपल्याला माहिती आहे कसं टाकतात.
शेर बुडा हुआ है लेकिन शिकार करना नहीं बोला. आतापर्यंत तब्बल चेंडू फेकले गेलेत पाच चेंडूत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. सलग 2 चेंडू धाव फेकले. शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. खेळण्यासाठी सज्ज आहे सूरज. आहा आता तेच तरार चेंडू फेकला. पंचांच्या माध्यमातून हा चेंडूला स्क्वेअर ठरवण्यात आला आणि ही डिक्लेअर प्लस वाईट या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसवलं गेलं. 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू चांगला टाकायचा होता. पाहूया कोणत्या प्रकारे फेकणार हा चेंडू. सूरज साठी शेवटचा नक्की चेंडू आहे. नामी संधी आहे मोठ्या फटक्याची, परंतु इथे बाद व्हावं लागेल. अशी जर तिसरा धक्का भेटेल. थोडीशी घेऊया एक छोटासा ब्रेक. कॅच आउट का. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. कारण संध्याकाळ सत्र सुरू झालंय. मग इथे सर्वांचा चहा नाश्ता झाला असेल, सुस्ती देखील उडवली असेल, परंतु ही मॅच देखील एक चांगलं मॅच पाहायला मिळेल जिथे दुसरं मॅच क्वालिफायचं असणार आहे. सचिन मोहिते चला टॉस करून घ्यायचा मी विनंती करतोय. शेतू टॉस करून घे. एमसीसी चोरडा आणि विश्वकर्मा गढवल यांच्यामध्ये टॉस केला जातोय. क्वालिफायची मॅच आहे ही. जो पॅन्डल जो आमचा टॉस बॉक्स आहे, प्रेझेंटेशन बॉक्स खाली करायचा आहे. आपण विनंती करतोय प्रेक्षक वर्ग, आपण प्लीज विनंती करतोय जी टॉसचा बॉक्स आहे एका बाजूला आपण पाहणार आहोत विश्वकर्मा गढबल आणि एमसीसी चोरडा. 2 ना. हा 2 षटकांचा. चला तिरंदाज संघ आपण आपल्या फलंदाजीला देखील आपण सुरुवात करायची आहे. कारण आज आम्हाला अजून एक क्वालिफायचा, 2 सेमीफायनल, 1 फायनल, म्हणजे अतिरिक्त 3 मॅच जास्त आहेत. टॉस कोण जिंकलाय नितीन? विश्वकर्मा गढबल संघ. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉल फर्स्ट. ओके. तर आघाडी थोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तिथे धावायची गरज आहे, ती म्हणजेच 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहिलं तर बघा स्वप्नीलला तिथे पाहतोय. स्वप्नील दांडेकर, सॉरी सौरभ दांडेकरला आपण पाहतो. आणि नॉन स्ट्राईकला प्रदीप हालेला जिथे आपण पाहतोय. उमेश घाणेकर गोलंदाजी स्ट्राईक मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल उमेश घाणेकरचा. पहिला चेंडूवरती तिथे होती मोठी दरार. चेंडू झालाय फरार. येतोय तिथे षट.
आहे, दमदार स्पर्धा आहे. 2 चेंडू 2 मोठे फटके आले. तिसरा चेंडू इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, जिथे 13 धावसंख्या पाहायला मिळत आहेत. म्हणजेच या ठिकाणी आमच्या आयोजकाचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न राहिलाय. मग 13 धावा धावपळकावरती, अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. तसं पाहिलं तर मग मॅच मधले अगदी हवा निघून गेले. मग गोशंकी क्षेत्र आहे तिथे सिंगल धाव मिळते, डिक्लेअर आहे तिथे सिंगल धाव मिळते. धावसंख्या मात्र इथे पाहिली तर मग 14. 2 धाव्यांची अजूनही गरज आहे की पहिल्याच षटकामध्ये ही मॅच फिनिश होतोय का. प्रदीप हालेला आपण पाहतोय ऑन द स्ट्राईक, चांगला फटका इथे एक्झिक्यूट केलाय. आपण पाहिलं तर कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला जातोय, जिथे विजयी असा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमा फार, धावा मिळताय तिथे 2 धावा मिळताय. सामना मात्र जिंकला. आपण पाहिले तर भोसले वॉरियर्स थेरोडा संघानं